प्रभू येशूच्या नावात या ऑनलाईन सर्व्हिसमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण स्तुती आराधनेला सुरुवात करण्याआधी एक वचन वाचूया. स्तोत्रसंहिता याचा 145वा अध्याय 1 आणि 2 वचन. हे राजा माझ्या देवा, मी तुझी थोरवी गाईन आणि सदा सर्वकाळ तुझ्या नावाचा धन्यवाद करीन. मी प्रतिदिवशी तुझा धन्यवाद करीन आणि सदा सर्वकाळ तुझ्या नावाचे स्तवन करीन. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद पवित्र आत्मा. प्रभू येशू, तुझ्या सुंदर अशा सकाळसाठी आम्ही तुला धन्यवाद देतो राजा. प्रभू येशू, तुझ्या प्रेमासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो राजा. प्रभू, तुला आम्ही धन्यवाद देतो राजा. हा सुदिन प्रभू येशू तू आमच्या आयुष्याला जोडला आहेस त्यासाठी पिता परमेश्वरा. प्रभू येशू, तुझ्या उपस्थितीसाठी आम्ही तुला धन्यवाद देतो राजा. तुझ्या दयेसाठी, तुझ्या महिमेसाठी आम्ही तुला धन्यवाद देतो राजा. होणारी स्तुती आराधना प्रभू येशू आम्ही तुझ्या हातात सोपवतो राजा. तुझ्या महिमेसाठी, तुझ्या गौरवासाठी तू आमचा उपयोग, आमचा वापर तू करून घे पिता परमेश्वरा. प्रभू येशू, आमच्या स्तुती आराधनाचा यज्ञ प्रभू येशू आम्ही तुझ्या पुढे सादर करतो राजा. धन्यवाद येशू, धन्यवाद पवित्र आत्मा. इथून पुढचा वेळ समय प्रभू येशू मी तुझ्या हातात सोपवते राजा. ही लहानशी विनंती तुझ्याच गोड आणि पवित्र नावात केली म्हणून ऐक पित्या. तेरे चरण में यीशु, मैं आया तेरे चरण में यीशु. पाप बुराई से मुझे बचाना यीशु, पाप बुराई से मुझे बचाना यीशु. मैं आया तेरे चरण में यीशु,
हालेलुया. आपण हे गाणं घेऊया. तू ही रब है, तू ही सब है. तू ही रब है, तू ही सब है, तू ही कल था, तू ही अब है, तू ही सबसे अलग है. करते हैं तुझको हम सलाम, सबसे ऊंचा है जो नाम, तुझको करते हम प्रणाम, सबसे ऊंचा है जो नाम. यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम. देखे हमने लाखों ऐसे, पर तेरे जैसा कोई नहीं रे. ऐसे वैसे होते कितने, पर दीवाने हैं हम तो तेरे. देखे हमने लाखों ऐसे, पर तेरे जैसा कोई नहीं रे. ऐसे वैसे होते कितने, पर दीवाने हैं हम तो तेरे. तू ही है आशा, तू ही भरोसा, तू ही है मेरा बस ही एक खुदा. बोलो नाम यीशु, नाम यीशु नाम. 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 आए हम इस शहर में यीशु का नाम ऊंचा उठाने. हम करेंगे बल्ले बल्ले और बोलेंगे आवाज उठा के. आए हैं हम इस शहर में यीशु का नाम ऊंचा उठाने. हम करेंगे बल्ले बल्ले और बोलेंगे आवाज उठा के. तू ही है आशा, तू ही भरोसा, तू ही है मेरा बस ही एक खुदा. यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम. 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 तू ही रब है, तू ही सब है, तू ही कल था, तू ही अब है, तू ही सबसे अलग है. करते हैं तुझको हम सलाम, सबसे ऊंचा है जो नाम, तुझको करते हम प्रणाम, सबसे ऊंचा है जो नाम. यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम.
आपण डोळे झाकूया आणि आपलं लक्ष आपण परमेश्वराकडे लावूया आणि आपण आराधनेत जाऊया. धन्यवाद येशूराजा, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पिता परमेश्वरा. प्रभू येशू, आम्ही तुझ्या उपस्थितीचा आदर करतो. धन्यवाद राजा. प्रभू येशू, तुझ्या पुढे आम्ही नतमस्तक होतो राजा. तुझी आम्ही महिमा करतो राजा. प्रभू येशू, तुझी आम्ही आराधना करतो राजा. पिता, आम्ही तुला धन्यवाद देतो पिता परमेश्वरा. तुझ्या उपस्थितीचा प्रभू येशू आम्ही आदर करतो राजा. प्रत्येक समय पिता परमेश्वरा, प्रत्येक वेळी राजा आम्ही तुझी प्रभू येशू महिमा गातो राजा. प्रभू येशू, तुझ्या नावाची आम्ही थोरवी गातो राजा. धन्यवाद येशू, धन्यवाद राजा, धन्यवाद पिता, धन्यवाद येशू राजा. मेरी आँखों में, मेरी सांसों में, मेरे होठों पे, मेरी बातों में, इस दिल की हर धड़कन में तू. मेरी आँखों में, मेरी सांसों में, मेरे होठों पे, मेरी बातों में, इस दिल की हर धड़कन में तू. हर सुबह
गाएंगे यीशु नाम। मेरे ही करीब आओ तुम यहाँ, पास बैठो ना मेरे जरा। मेरे ही करीब आओ तुम यहाँ, पास बैठो ना मेरे जरा। तेरी खुशबू से भर जाए जीवन मेरा, रहे ये दिल तेरा ही सदा। तेरी खुशबू से भर जाए जीवन मेरा, रहे ये दिल तेरा ही सदा। हर सुबह हर शाम गाएंगे यीशु नाम। 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 मेरे ही करीब आओ तुम यहाँ, पास बैठो ना मेरे जरा। मेरे ही करीब आओ तुम यहाँ, पास बैठो ना मेरे जरा। तेरी खुशबू से भर जाए जीवन मेरा, रहे ये दिल तेरा ही सदा। तेरी खुशबू से भर जाए जीवन मेरा, रहे ये दिल तेरा ही सदा। हर सुबह हर शाम गाएंगे यीशु नाम। हर सुबह हर शाम गाएंगे यीशु नाम। बोलो नाम यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम। नाम यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम। बोलो नाम यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम। नाम यीशु नाम, यीशु नाम। बोलो नाम यीशु नाम, यीशु नाम। बोलो नाम यीशु नाम, यीशु नाम। बोलो नाम यीशु नाम, यीशु नाम। नाम यीशु नाम, यीशु नाम। बोलो नाम यीशु नाम, यीशु नाम। बोलो नाम यीशु नाम, यीशु नाम। बोलो नाम यीशु नाम, यीशु नाम। नाम यीशु नाम, यीशु नाम। बोलो नाम यीशु नाम, यीशु धन्यवाद येशू राजा। प्रभू येशू आम्ही तुला आदर आणि महिमा देतो पिता परमेश्वरा। प्रभू येशू राजा आम्ही तुझी प्रशंसा करतो पिता परमेश्वरा।
प्रभू येशू आम्ही तुला धन्यवाद देतो राजा. प्रभू तू आमचा सर्वशक्तिमान परमेश्वर आहेस पिता परमेश्वरा. धन्यवाद राजा, धन्यवाद पिता परमेश्वरा. तुला आम्ही सन्मान देतो पिता परमेश्वरा. धन्यवाद राजा. प्रभू येशू तुला आम्ही आदर, तुला आम्ही महिमा देतो राजा. धन्यवाद राजा, धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद राजा, धन्यवाद पिता परमेश्वरा. मिले आदर और महिमा तुझे, ज्ञान और धन्यवाद प्रभु. मिले स्तुति और शक्ति प्रशंसा सदा सर्वदा. मिले आदर
पिता परमेश्वरा. प्रभू येशू, आमच्याकडून प्रभू येशू केवळ तुला आदर आणि तुला महिमा मिळू दे पिता परमेश्वरा. प्रभू येशू, आमच्याद्वारे पिता परमेश्वरा तू उंचावला असा जा पिता परमेश्वरा. प्रभू राजा, आम्ही घटून जाऊ दे पिता परमेश्वरा, पण प्रभू येशू आमच्याद्वारे पिता तू उंचावला जा पिता परमेश्वरा. आमच्याद्वारे पिता परमेश्वरा तुला आदर मिळू दे राजा. आमच्याद्वारे पिता परमेश्वरा तुला महिमा मिळू दे पिता परमेश्वरा. कारण प्रभू येशू तू सर्व शक्तिमान असा परमेश्वर आहेस पिता परमेश्वरा. आमच्या जीवनाद्वारे पिता परमेश्वरा तुला महिमा मिळू दे पिता परमेश्वरा. प्रभू येशू, आमच्या गाण्याद्वारे पिता परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू बोलाद्वारे पिता परमेश्वरा राजा तुला गौरव मिळू दे पिता परमेश्वरा. धन्यवाद राजा, धन्यवाद प्रभू येशू, तुला महिमा मिळू दे पिता परमेश्वरा. धन्यवाद राजा. सारा आदर गौरव देत ही प्रार्थना प्रभू येशू मी तुझ्याच गोड आणि पवित्र नावात केली म्हणून एक पित्या. आमेन. परमेश्वराची स्तुती असो. खरोखर परमेश्वराने आपल्याला ही वेळ दिलेली आहे मध्यस्थीची प्रार्थना करण्यासाठी. कारण जगामध्ये आता काय चाललेलं आहे आपण पाहत आहोत. आपण नेहमी बातम्यामध्ये ऐकतो की कसं हे कोरोना व्हायरसने सर्वीकडे थैमान घातलेलं आहे. त्याच्यासाठी आपण सर्वजण मध्यस्थी केली पाहिजे. मी मध्यस्थी करत आहे या सर्व जगासाठी. धन्यवाद येशू, धन्यवाद पवित्र आत्मा. पिता परमेश्वर, या वेळेचा सारा आदर गौरव महिमा मी तुला देते प्रभूजी. खरोखर तू भयावह असा परमेश्वर आहेस प्रभूजी. तुझी करुणा, तुझी दया आमच्यावर आहे, मी तुला धन्यवाद देते प्रभूजी. खरोखर पिता परमेश्वर, ही जी काही महामारीचं प्रभूजी हे थैमान झालेले पिता परमेश्वर, सर्व जगभर पसरलेले पिता परमेश्वर, ह्या सर्व महामारीतून प्रभूजी, या कोरोना व्हायरस पासून सर्व जगाचं तू रक्षण असं कर प्रभूजी. ही महामारी या जगातून तू नाहीशी अशी केलीस म्हणून मी तुला धन्यवाद देते पिता परमेश्वर. जसं मोशे इस्रायल लोकांसाठी प्रभूजी मध्यस्थी करत होता पिता परमेश्वर, पिता परमेश्वर तुला राग येत होता, परंतु ज्यावेळेस मोशे बोलत होता तू ऐकत होतास पिता परमेश्वर. तसंच पिता परमेश्वर आम्ही सर्वजण जे विश्वास लोक आहेत पिता परमेश्वर ते प्रार्थना करत आहे प्रभूजी. प्रत्येकाची तू प्रार्थना ऐक प्रभूजी. मी विश्वासाने तुझ्याकडे प्रार्थना करत आहे प्रभूजी. खरोखर हा कोरोना व्हायरस समूळ नष्ट असा होऊ दे पिता परमेश्वर. कारण पिता परमेश्वर याच्याद्वारे खरोखर प्रभूजी जे आम्ही बघत आहोत प्रभूजी किती भयानक असं आहे प्रभूजी. ते आमच्या विचाराच्या पलीकडे आहे प्रभूजी. परंतु अशक्य असं तुला काहीच नाही प्रभूजी. सर्व काही शक्य करणारा असा देव आहेस पिता परमेश्वर. एका क्षणात प्रभूजी हा सर्व कोरोना व्हायरस तू नाहीसा केलास, त्याबद्दल मी तुला धन्यवाद देते प्रभूजी. या जगाचं तू रक्षण कर, आमच्या भारत देशाचं रक्षण कर, भारत देशातील प्रत्येक राज्याचं तू रक्षण असं कर प्रभूजी. गाव गाव शहर आहे प्रभूजी, प्रत्येक वाडी आहे प्रभूजी, प्रत्येक गली आहे पिता परमेश्वर, नवी मुंबई प्रभूजी, या सर्वांचं तू रक्षण असं कर प्रभू. तुझी नजर आमच्यावर आहे प्रभूजी. जळी स्थळी काष्टी पाषाणे सर्वत्र तुझं वास्तव आहे प्रभूजी. तुझी नजर सर्व ठिकाणी व्यापलेली आहे पिता परमेश्वर. तुझ्यापासून काही लपत नाही पिता परमेश्वर. खरोखर पिता परमेश्वर जे काही आमच्याकडून पाप अपराध झाले प्रभूजी, तुला राग आला असेल प्रभूजी, आमच्याकडून काही चुका झाल्या असतील प्रभूजी, तू दयेने कृपेने क्षमा अशी कर पिता परमेश्वर. आणि तुझं करुणा आमच्यावर पाठव पिता परमेश्वर, तुझी दया आमच्यावर पाठव पिता परमेश्वर. आणि पिता परमेश्वर या सर्व रोगातून तू आम्हाला सोडवलंस त्याबद्दल धन्यवाद देते पिता परमेश्वर. मी प्रार्थना करते पिता परमेश्वर, कारण जसं सॅनिटायझर लावल्याद्वारे निर्जंतुकीकरण होतं पिता परमेश्वर, परंतु तुझं मौल्यवान लहू मी आमच्या सर्व कलिसियामध्ये छिडकते प्रभूजी, आमच्या भारत देशामध्ये छिडकते प्रभूजी, आमच्या पनवेल शहरामध्ये, कामठी शहरामध्ये, नवी मुंबईमध्ये प्रभूजी, तसंच अहमदनगर डिस्ट्रिक्ट, पुणा डिस्ट्रिक्ट या सर्वांवर तुझं लहू छिडकते प्रभूजी. आणि तुझ्या लहूद्वारे प्रभूजी सर्व निर्जंतुकीकरण केलंस त्याबद्दल मी तुला धन्यवाद देते पिता परमेश्वर. कारण तू दयाळू पिता परमेश्वर, प्रत्येकाची तू प्रार्थना ऐकतोस प्रभूजी. मी ह्या क्षणाला प्रार्थना करते प्रभूजी की खरोखर ज्या अत्यावश्यक सेवेमध्ये आहेत प्रभूजी, डॉक्टर आहेत, नर्स आहेत, सफाई कामगार आहेत प्रभूजी, तसंच पोलीस आहेत प्रभूजी, ज्या अत्यावश्यक सेवेमध्ये सर्वांना मी तुझ्या पवित्र हातात सोपवते. तुझ्या लवने त्यांना कवर असं कर प्रभूजी. त्यांचे जे परिवार सोडून प्रभूजी ते आपली ड्युटी पार पाडत आहेत प्रभूजी, खरोखर त्यांना तू चांगलं आरोग्य दे प्रभूजी. कोरोना व्हायरस पासून त्यांचं तू बचावाने रक्षण असं कर, त्यांच्या कुटुंबाचं तू रक्षण असं कर प्रभूजी. खरोखर ते दिवस रात्र
काम करत आहे प्रभूजी. त्यांनाही आठवण येते आपल्या कुटुंबाची, आपल्या मुलांची, आपल्या सर्व कुटुंबाची. तर खरोखर पिता परमेश्वर तरी सुद्धा प्रभूजी ते सर्व विसरून ते सेवा करत आहे प्रभूजी. त्या सेवेबद्दल प्रभूजी तू त्यांचं रक्षणाचं कर प्रभूजी. आणि तू खरोखर प्रभूजी चांगला आहेस प्रभूजी. हे सर्व जगाला कळू दे पिता परमेश्वर. कारण जे काही तुझ्याकडे मागितलं जातं ते पूर्ण होतं पिता परमेश्वर. तू कधीच कोणाला निराश करत नाहीस प्रभू. तसं प्रभूजी जे आमचे पंतप्रधान आहेत प्रभूजी, मुख्यमंत्री आहेत प्रभूजी, तसं नगरसेवक, खासदार, आमदार, जे काही अधिकारी तू नेमलेले आहेस प्रभूजी, तर त्यांच्यावर तुझी कृपादृष्टी असू दे प्रभू. त्यांनाही चांगलं आरोग्य दे, त्यांच्या परिवाराचे तू रक्षणाचं कर प्रभूजी. त्यांना योग्य असं मार्गदर्शनाचं कर प्रभूजी. जे काही ते त्यांचा अधिकाराचा वापर करतात पिता परमेश्वर, ते तुझ्याकडून असू दे पिता परमेश्वर. तू कार्य असं कर, त्यांना बुद्धी दे, ज्ञान दे, काय नियोजन करायचं प्रभूजी ते त्यांना तू सांग पिता परमेश्वर. तू करत आहेस त्याबद्दल धन्यवाद देते प्रभूजी. तसंच आमची जी आर्थिक घडी आहे पिता परमेश्वर ती कोलमडलेली आहे पिता परमेश्वर, परंतु सर्व काही पुन्हा सुरळीतपणे चालू होईल प्रभूजी. हे तुझ्या हातात आहे पिता परमेश्वर. सर्व काही तू चांगलं करणारा असा देव आहेस प्रभूजी. तसंच पिता परमेश्वर मी प्रार्थना करते आमच्या कलिस्यासाठी प्रभूजी. आमच्या कलिस्यामध्ये लहान थोरांना मी तुझ्या पवित्र हातात सोपवते. तुझ्या लवणे आम्हा सर्वांना तू कवर असं कर प्रभूजी. प्रत्येकाला प्रभूजी आतापर्यंत सांभाळच प्रभूजी. या कोरोना व्हायरस पासून, हर एक वाईट गोष्टीपासून तू प्रत्येकाचं रक्षण केलंस त्याबद्दल धन्यवाद देते पिता परमेश्वर. असंच तुझी कृपादृष्टी आमच्यावर असू दे प्रभू. तुझ्या जखमी हाताचा स्पर्श तू आम्हाला प्रभूजी होऊ दे पिता परमेश्वर. कारण पिता परमेश्वर तुला बसले फटक्याने आरोग्य मिळालं, ते आरोग्य आमच्या प्रत्येकाच्या जीवनात मी बोलते प्रभूजी. तसंच जे कोरोनाग्रस्त आहेत प्रभूजी, ज्यांना कोरोना झालेले प्रभूजी, त्या सर्वांना मी प्रभूजी तुझ्या हातात सोपवते प्रभूजी. त्यांना ह्या क्षणी प्रभू स्पर्श असा कर पिता परमेश्वर. कारण पिता परमेश्वर विश्वासाने जे काही तुझ्याकडे मागितलं जातं ते पूर्ण होतं पिता परमेश्वर. ह्या क्षणी जे काही प्रभूजी दवाखान्यामध्ये पिता परमेश्वर त्यांना तू स्पर्श केलास, त्यांना तू बरं केलंस म्हणून धन्यवाद देते प्रभूजी. आणि तसंच पिता परमेश्वर पाऊस आहे प्रभूजी, पावसाचे दिवस असताना पिता परमेश्वर प्रत्येकाला तू सांभाळ प्रभूजी. सर्दी खोकल्यापासून तू सांभाळ पिता परमेश्वर. कोरोना व्हायरसचा स्पर्श सुद्धा होऊ दे नकोस पिता परमेश्वर. तू कार्य करणारा महान आणि जिवंत देव आहेस प्रभूजी. तसं पिता परमेश्वर, कारण पिता परमेश्वर जे काही आम्ही प्रभूजी आम्हाला जीवनावश्यक वस्तू लागतात पिता परमेश्वर, दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी पिता परमेश्वर ते आणत असताना आम्ही बाहेर जातो पिता परमेश्वर. आमचं जाणं येणं तू सुरक्षित असं कर प्रभूजी. आणि आमचे सर्व सामान तुझ्या लवणे कव्हर केलं, निर्जंतुकीकरण केलंस त्याबद्दल धन्यवाद देते पिता परमेश्वर. तसं मी प्रार्थना करते पिता परमेश्वर आतापर्यंत प्रभूजी तू आमच्या सर्वांचं, आमच्या कलिस्याचं, आमच्या नातेवाईकांचं, आमचं सर्वांचं तू रक्षण केलंस प्रभूजी. सर्व व्याधीपासून तू आम्हाला वाचवलंस त्याबद्दल मी तुला धन्यवाद देते प्रभू. विशेष करून या कोरोना व्हायरस पासून तू आमच्या सर्वांचा बचाव केलास त्याबद्दल मी तुला धन्यवाद देते प्रभूजी. कारण तुझं वचन आहे प्रभू, जिथे तू आहेस प्रभूजी तिथं कुठलंही संकट नाही, कुठली व्याधी नाही प्रभूजी. तसं पिता परमेश्वर तू आमचं रक्षण करत आहेस त्याबद्दल तुला धन्यवाद देते प्रभूजी. तसंच इथून पुढेही प्रभूजी प्रत्येक क्षणाला तू आमच्या बरोबर राहा प्रभूजी. हर एक संकटामध्ये, हर एक परिस्थितीमध्ये प्रभूजी तू आमच्या बरोबर आहेस मी तुला धन्यवाद देते प्रभूजी. तसं पिता परमेश्वर पावसाचं अतिवृष्टी अशी होऊ देऊ नकोस प्रभूजी. सर्व काही चांगला असा पाऊस पडू दे प्रभूजी. तसं जिथे पाऊस पडत नाही प्रभूजी तिथं पाऊस व्यवस्थित रीतीने पडू दे पिता परमेश्वर. ज्या शेतकरी आहेत पिता परमेश्वर त्यांनी आता पेरणी केलेली आहे प्रभूजी, खरोखर त्यांच्या शेतामध्ये तू पाऊस असा पाड पिता परमेश्वर. ते तुझ्याकडे आतुरतेने बघत आहे प्रभूजी. कारण तू सर्व काही देणारा परमेश्वर, कारण सगळ्या सृष्टीचा रचनाकार तू आहेस प्रभूजी. सर्व तू घडवलंस प्रभूजी आणि तुझ्या हातात सर्व काही आहे प्रभू. तुझ्या इच्छेनुसार तू सर्व काही करणारा असा देव आहेस प्रभूजी. आणि तू कार्य करत आहेस त्याबद्दल धन्यवाद देते प्रभूजी. कारण तुझं वचन आहे प्रभू, तू मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईल आणि तुला ठाऊक नाही तशा मोठ्या गहन गोष्टी मी तुला सांगेन. खरोखर पिता परमेश्वर आम्ही तुला हाक मारत आहोत प्रभूजी ह्या क्षणाला, ह्या परिस्थितीमध्ये प्रभूजी. कारण प्रभूजी ही परिस्थिती खूप भयानक आहे प्रभूजी, परंतु ही परिस्थिती तू अशीच ठेवणार नाहीस प्रभूजी. पुन्हा तू आमचं जसं जीवन होतं पहिलं तसं जीवन तू आनंदमय केलंस, सुरळीत केलंस. पुन्हा आम्ही सर्वजण एकत्रित आमच्या कलिस्यामध्ये आलो म्हणून धन्यवाद देते प्रभूजी. ही छोटीशी प्रार्थना माझा तारणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावाने मागते म्हणा पिता. हालेलुया. हालेलुया. आपण प्रभू भोजनामध्ये भाग घेण्याच्या अगोदर
पवित्र शास्त्रामधून काही वचनं वाचूया. इफिस्कर पत्राचा 2 अध्याय आणि 12 ते 14 वचन आपण पढू. ते तुम्ही त्यावेळेस ख्रिस्तविरहित इस्रायलाच्या राष्ट्राबाहेरचे वचनाच्या करारास परके आशाहीन व देवविरहित असे जगात होता. परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठाई ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे जवळचे झाला आहात. कारण तो आपली मूर्तिमंत शांती आहे. त्याने दोघास एक केले आणि मधली आडभिंत पाडली. त्या ठिकाणी इफिस्कर पत्र याच्यात पाऊल लिहितो की आम्ही पूर्वी ख्रिस्तविरहित होतो, देवहीन होतो, इस्रायलाच्या राष्ट्राबाहेरचे आम्ही होतो, वचनाच्या कराराविषयी आम्ही विदेशी होतो, आशा नसलेले असे आणि देवहीन असे आम्ही होतो. पण जे आम्ही पूर्वी दूर होतो, परमेश्वरापासून लांब होतो, ते आता आम्ही ख्रिस्त येशूमुळे, ख्रिस्त येशूमध्ये, ख्रिस्त येशूच्या रक्तामुळे परमेश्वराच्या जवळचे झालो आहोत. कारण प्रभू येशू आमची शांती आहे. त्याने समेट केला, त्याने दोघांशी एक केले आणि मधली आडभिंत पाडून टाकली आणि आम्हाला देवाची लेकरे होण्याचा प्रभू येशूमुळे अधिकार मिळाला. त्याच्या रक्तामुळे आम्ही परमेश्वराच्या जवळचे झालो, देवाचे लोक झालो, परमेश्वराची लेकरं झालो आणि प्रभू येशूच्या रक्तामुळे या सर्व गोष्टी घडल्या. हालेलुया. ह्या वेळेला आपण प्रभू भोजनासाठी प्रार्थना करूया. आपण आपले डोळे झाकू. प्रभू परमेश्वर, आम्ही तुला धन्यवाद देतो. सर्व मान, महिमा, आदर, गौरव, सन्मान आम्ही केवळ तुला देतो. कारण आकाशात, पृथ्वीवर आणि पृथ्वीच्या खाली केवळ तूच एक देव आहे. प्रभू, तू यहोवा शालोम आहे, शांती देणारा देव आहे. प्रभू, तू महान परमेश्वर आहे. संपूर्ण विश्वाची रचना केली. प्रभू, असा सामर्थ्यवान यहोवा एल शड्डाय परमेश्वर तू आहे. प्रभू, तू उपाय करणारा परमेश्वर आहे. प्रभू, खरोखर परमेश्वर, तुझ्याशी तुलना होईल असा अन्य कोणी देव नाही. ह्या वेळेला परमेश्वर, आम्ही तुला विशेष करून धन्यवाद देतो. ह्या भाकरीसाठी, त्या प्याल्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू, महान परमेश्वर, तू आपल्या प्रिय पुत्राला ह्या जगामध्ये योग्य वेळेला पाठवलं. प्रभू, आणि परमेश्वर, आमच्या पापासाठी, आमच्या शापासाठी आणि आम्हाला अनंत काळाचं जीवन देण्यासाठी जे अनमोल रक्त त्याने सांडवलं, त्यासाठी आम्ही तुला लाखो लाख आणि कोटी कोटी धन्यवाद देतो. महान परमेश्वर, हे सत्य आहे प्रभू की आम्ही देवविरहित होतो, ख्रिस्त विरहित होतो. प्रभू, आम्ही आशा नसलेले होतो. प्रभू, पण प्रभू येशूच्या रक्तामुळे प्रभू आम्ही तुझ्या जवळचे झालो. प्रभू, आम्हाला तुझ्या जवळ येण्याचा अधिकार मिळाला. प्रभू, त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू येशूच्या रक्तामुळे जी मधली अडभिंत होती ती पाडली गेली, त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझ्या चरणाजवळ येण्यास बाप्पा तू आम्हाला योग्य आणि लायक केलं, त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. महान परमेश्वर, आम्ही आठवण करतो प्रभू येशू राजा, तुझ्या त्या बलिदानाची, तुझ्या त्या क्रूसावरच्या अर्पणाची आम्ही आठवण करतो. प्रभू, की आमच्याच पापामुळे, आमच्याच शापामुळे तुला त्या क्रूस खांबावर मरण सोसावं लागलं. परंतु तू तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, स्वर्गात गेला आणि तू आजही जिवंत आहे आणि पुन्हा तू या जगात येणार आहे. प्रभू, ही आमची आशा आहे. प्रभू, हा आमचा विश्वास आणि आमचा भरोसा आहे. प्रभू, महान परमेश्वर, आम्ही ह्या वेळेला प्रभू भोजनामध्ये भाग घेत असताना परमेश्वर तुला इतकीच विनंती करतो की ही आशा आणि हा विश्वास आमचा शेवटपर्यंत टिकून राहू दे. धन्यवाद येशू राजा, ही भाकर आणि हा प्याला तू आशीर्वादित केला, त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. ही प्रार्थना आमचा एकच जिवंत देव प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या पवित्र आणि गोड नावामध्ये केली म्हणतो ऐक. आमेन.
आपण ह्या वेळेला प्रभू भोजनात भाग घेऊया. कैसा तेरा प्यार है, कैसी है दया तेरी, कैसा अनुग्रह तेरा। कैसा तेरा प्यार है, कैसी है दया तेरी, कैसा अनुग्रह तेरा। तू खुद कुर्बान हुआ, मुझे जीवन दे दिया। तू खुद कुचला गया, मैं चंगा हो गया। तू खुद कुर्बान हुआ, मुझे जीवन दे दिया। तू खुद कुचला गया, मैं चंगा हो गया। तेरे में कुछ भी नहीं, बिन तेरे में कुछ भी नहीं। आपण दाराने दशांशासाठी प्रार्थना करूया. हे पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वरा, धन्यवाद पवित्र पिता की रात्रभर आमचा सांभाळ केलायस. प्रभूजी आम्हाला हा सुदिन दाखवलास, त्यासाठी धन्यवाद पवित्र पिता. आम्ही प्रभूजी हे दान तुझ्या भांडारामध्ये अर्पिले पवित्र पिता. ते तू आशीर्वादित कर पवित्र पिता. ज्या हाताने दिलेलं आहे, ज्या हाताने दिलेलं नाही प्रभूजी, त्या सगळ्यांना तुझ्या पवित्र हातात सोपवते माझ्या महान देवा. खरोखर त्यांच्यावर तुझा विपुल आणि मोठा असा आशीर्वाद पाठव पवित्र पिता. सगळ्यांच्या घरामध्ये महान परमेश्वरा, प्रत्येक वस्तूवर प्रभूजी त्यांच्या घरातील तेला मिठावर तुझा आशीर्वाद पाठव. तुझी बरकत येऊ दे पवित्र पिता. कोणालाही कुठल्या प्रकारची कमतरता भासू देऊ नको प्रभूजी. हे दान जे आम्ही अर्पिलेले महान परमेश्वरा, ह्या दानाचा उपयोग प्रभूजी तुझ्या राज्यासाठी प्रभूजी 100 पटीने 1000 पटीने असा होऊ दे पवित्र पिता. तू हे आशीर्वादित केलंस, मग धन्यवाद येशू मसीह. आतापर्यंत सांभाळ केलास, मग धन्यवाद प्रभूजी. इथून पुढचा वेळ काळ समय तुझ्या पवित्र हातात सोपवते. ही लहानशी विनंती प्रभू येशू तुझ्याच पुढे आणि पवित्र नावात मागते, म्हणून एक पित्या, आमेन. आजचा आपला विषय आहे ख्रिस्तामध्ये परिपूर्णता. आपण मत्तई याचा 5वा अध्याय आणि 48वं वचन वाचू. यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे, तसे तुम्ही पूर्ण व्हा. आपण प्रार्थना करू. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. प्रभू येशू, या वेळेचा सर्व आदर, सर्व महिमा आम्ही तुला देत आहोत प्रभू येशू. जसं तुझ्या उपस्थितीमध्ये आम्ही बसलेलो आहोत आणि तुझ्या वचनामधून जसं आम्ही शिकणार आहोत प्रभू येशू, मी प्रार्थना करतो की हे वचन आमच्या जीवनामध्ये 30 पट, 60 पट आणि 100 पट फळ असं घेऊन येऊ दे प्रभू येशू. प्रत्येक सैतान जो हे वचन चोरी करण्याचा प्रयत्न करतो, त्या सैतानाला मी येशूच्या नावामध्ये धमकावतो, निघून जाण्यास सांगतो. आणि प्रभू येशू, आमचं मन एका सुपीक जमिनीसारखं तू कर, की जेणेकरून जे तुझं वचन आनंदाने ग्रहण करेल आणि आनंदाने फळ देईल. धन्यवाद येशू, धन्यवाद पवित्र आत्मा. ही प्रार्थना माझं एकच जिवंत प्रभू येशूच्या नावाने करतो, आमेन. मागच्या सत्रामध्ये आपण ही गोष्ट शिकलो की मी 2 विषय घेतले होते, त्यामध्ये की मनुष्याचा अशक्तपणा आणि देवाचा अनुग्रह, आणि त्याच्यानंतर त्या विषयाला जोडूनच मी दुसरा विषय पण घेतला की मनुष्याची पुनर्स्थापना. त्यामध्ये आपण शिकलो की प्रभू येशूने तो जो पंगू व्यक्ती होता त्याला अशक्तपणामधून, त्याच्या आजारामधून, त्याच्या त्रासामधून फक्त त्याला बाहेर काढलं नाही, तर त्याला आपल्या महिमेमध्ये पुन्हा जे पुनर्स्थापनेमध्ये परमेश्वर प्रभू येशू त्याला घेऊन गेला आणि तिकडे त्याला ठेवलं
आणि एक प्रकारे मनुष्याची तेथे बेतसेदा या पुलामध्ये, या पाण्याच्या तलाजवळ त्याची पुनर्स्थापना झाली. ख्रिस्ती जीवन फक्त तिकडेच संपत नाही, तर ती ख्रिस्ती जीवनाची सुरुवात असते जेव्हा परमेश्वर प्रभू येशू आपल्याला आपल्या जी ओरिजिनल, जी मूळ म्हणजे जागा आहे, जी उत्पत्तीमध्ये परमेश्वराने ठरवलेली होती, ती जागेमध्ये परमेश्वर पुन्हा आपल्याला ठेवतो. पण त्याच्यानंतर आपल्या ख्रिस्ती जीवनाची काय होते? सुरुवात होते. आपल्या ख्रिस्ती जीवनाला वाटचाल चालायला सुरुवात होते. जसं मी मागच्या सत्रामध्ये हे सुद्धा सांगितलं की जेव्हा तुम्ही प्रभू येशूला आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आपला उद्धार करता म्हणून तुम्ही जेव्हा स्वीकाराल, तेव्हा स्वतःला तुम्हाला मंडळीमध्ये जोडणं खूप गरजेचं आहे. कारण मंडळीमध्ये जेव्हा तुम्ही जोडले जाणार, तेव्हा प्रभू येशूचं जे पुढचं शिक्षण आहे त्यामध्ये तुम्ही अजून शिकाल आणि तुम्ही अजून परमेश्वरामध्ये घडले जाणार आणि तुमची प्रतिमा जी आहे ती परमेश्वर प्रभू येशू सारखी रूपांतरित व्हायला सुरुवात होते. आज आपण शिकणार आहोत त्या विषयाला जोडूनच की ख्रिस्तामध्ये आपल्याला परिपूर्ण व्हायचं आहे. परिपूर्णता असणं ही प्रभू येशूची इच्छा आहे. जसं आपण आता वचनमध्ये पाहिलं की तुम्ही पूर्ण असा, कारण तुमचा स्वर्गीय पिता हा पूर्ण आहे. ओके, तर आजचा हा जो विषय आहे, हा विषय खूप मोठा विषय आहे. तर आपण एक एक सत्र जसं पुढे जातो तसं तसं आपल्याला शिकायला मिळेल की ख्रिस्तामध्ये मी परिपूर्ण कसा होईल, किंवा इंग्लिशमध्ये असं दिलेलं आहे की बी परफेक्ट. मी ख्रिस्तामध्ये परफेक्ट कसा होईल, मी पूर्ण कसा होईल, मी परिपूर्ण कसा होईल, मी ख्रिस्ताच्या त्या परफेक्टनेसमध्ये, त्या परिपूर्णपणामध्ये मी कसा चालू शकतो. तर ही एक प्रकारची प्रक्रिया आहे, एक प्रवास आहे आणि त्या प्रक्रियेमधून प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला ज्याचा नवीन जन्म झालेला आहे त्याची सुरुवात होत असते. तो त्या प्रक्रियेमधून जात असतो. जसं एक फुलपाखरू, जर तुम्ही फुलपाखरू पाहिलं तर ते एका दिवसामध्ये पूर्ण म्हणजे त्याचे पंख म्हणजे पसरले जात नाही. तो एका दिवसात फुलपाखरू होत नाही. तो आधी एक नॉर्मल एक किडा असतो, पण जसं जसं दिवस पुढे जातात तशी तशी त्याची प्रक्रियेमधून तो जात असतो आणि शेवटी एक सुंदर असं फुलपाखरू ते बनत असतं. आमेन. ओके, तर जर आपल्याला ख्रिस्तामध्ये परिपूर्ण व्हायचं असेल तर आपल्या जीवनामध्ये 3 गोष्टी खूप अत्यावश्यक आहेत आणि माणसाला या 3 भागामधून जावं लागतं. ख्रिस्ती मनुष्याला या 3 भागामध्ये आपलं जीवन घेऊन जायला लागतं. त्या 3 भागामध्ये त्याची विभागणी होते आणि जेव्हा तो या प्रक्रियेमधून जातो, या 3 टप्प्यामधून जेव्हा तो जातो, तेव्हा तो ख्रिस्तामध्ये परिपूर्ण होतो. आता हे 3 टप्पे कुठले आहेत? पहिला टप्पा पश्चाताप, दुसरा टप्पा म्हणजे आज्ञापालन आणि तिसरा टप्पा म्हणजे प्रशिक्षण. जेव्हा तुम्ही आणि मी या 3 टप्प्यामधून जाणार तेव्हा ख्रिस्त येशूमध्ये आपण परिपूर्ण होणार. आज मी विषयाला सुरुवात करेल. बघूया आपण किती परमेश्वरामध्ये ग्रहण करू शकतो, किती परमेश्वरामध्ये प्रभू येशूच्या उपस्थितीमध्ये आपण शिकू शकतो. तर आज मी विषयाला सुरुवात करेन आणि माझा पूर्ण विश्वास आहे की जसं तुम्ही परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये बसलात तर मी विनंती करेल की जर तुमच्याकडे नोटबुक आहे, पेन आहे तर तुम्ही बसू शकता, तुम्ही लिहू शकता आणि या सत्राचा अभ्यास करताना तुम्हाला अडथळा होणार नाही म्हणून तुम्ही लिहून ठेवा मी काही बोलतो ते. ठीक आहे? आमेन. ओके, आपण इब्री लोकास पत्र याचा 5वा अध्याय आणि 5वं वचन वाचू. त्याप्रमाणे ख्रिस्तानेही प्रमुख याजक होण्यासाठी आपणा स्वतःला गौरविले नाही, तर ज्याने त्याला म्हटले की तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे, त्याने त्याला गौरविले. आमेन. आमेन. जसं वचन आपण
इथे ऐकलेलं आहे की ख्रिस्त येशूमध्ये परमेश्वर आपल्याला पुत्र म्हणून संबोधित करतो. जेव्हा आपण प्रभू येशूला आपला वैयक्तिक उद्धारकर्ता म्हणून स्वीकारतो की प्रभू येशूने माझे सर्व पाप, माझे सर्व श्राप आणि माझे सर्व त्रास, माझा आजार क्रूसावर नेऊन त्याने संपवलेला आहे, आणि जेव्हा आपण प्रभू येशूच्या सुवार्तेवर विश्वास ठेवतो तेव्हा आपण परमेश्वराच्या नजरेमध्ये त्याचे आपण मूल होतो. आपण अजून एक वचन वाचू, योहान याचा 1 अध्याय आणि 12 वचन. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना, त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. आमेन. जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना प्रभू येशूने त्यांची मुलं होण्याचा अधिकार दिला. जेव्हा तुमच्या जीवनामध्ये उद्धार येतो, जेव्हा तुमच्या जीवनामध्ये प्रभू येशूचं तारण येतं, तेव्हा तुम्ही फक्त त्याची मुलं होत नाहीत, फक्त तुम्ही मुलं होण्याचा तुम्हाला अधिकार मिळत नाही, तर त्यासोबत परमेश्वर तुम्हाला अजून एक जबाबदारी देत असतो. एक तारण, एक उद्धार माणसाच्या जीवनामध्ये 2 गोष्टी घेऊन येतात. एक म्हणजे पुत्र होण्याचा अधिकार आणि दुसरं म्हणजे जबाबदारी. हे 2 भाग जे असतात ते मनुष्याच्या जीवनामध्ये, एका ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये परमेश्वर घेऊन येत असतो. आता पहिला आहे तो अधिकार आहे मुलं होण्याचा, पहिला जो भाग आहे. आणि दुसरा कुठला आहे, दुसरी कुठली जबाबदारी परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे की ज्याच्यासाठी आपल्याला परमेश्वर प्रभू येशू मध्ये परिपूर्ण व्हायचं आहे, आपल्याला परफेक्ट व्हायचं आहे. ही कुठली जबाबदारी आहे? आपण अजून एक वचन पाहू. आपण इब्री लोकास पत्र याचा 5 अध्याय आणि 6 वचन वाचू. त्याप्रमाणेच दुसऱ्या ठिकाणीही तो म्हणतो, मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुग याजक आहेस. आमेन. जसं वचन 5 अध्याय आणि 5 वचन आपल्याला काय सांगते इब्री लोकास पत्रामध्ये, की तुम्ही देवाची मुलं सुद्धा आहात, पण त्यासोबत तुम्ही याजक सुद्धा आहात. परमेश्वराने आपल्याला याजकपणासाठी सुद्धा बोलवलेलं आहे. मुलं होण्याचा आपल्याला अधिकार दिलेला आहे, पण त्याबरोबर परमेश्वराचं याजक पदाची सुद्धा आपल्याला जबाबदारी दिलेली आहे. याजकाचं काम काय असतं? जुना करार आपण थोडा वाचला तर याजक जो असतो तो जेव्हा लोक पाप करायचे तर तो याजक जो होता तो परमेश्वराकडे त्या लोकांच्या वतीने मध्यस्थी करत होता. लोक जे काही अर्पण घेऊन येत होते ते अर्पण, ते जे बली जे आहे ते परमेश्वरापुढे घेऊन जाणं, अर्पण करणं, हे याजकाचं काम असायचं. आणि परमेश्वर त्यांच्या लोकांना कुठले वचन सांगतोय, तो काय शिकवतोय, हे सगळं याजक लोकांना नियमशास्त्रामधून शिकवायचं. हे त्याचं काम होतं. जसं तुम्ही परमेश्वरामध्ये याजक आहात तर तुमच्यावर पण एक जबाबदारी आहे. ती जबाबदारी म्हणजे प्रभू येशूची सुवार्ता लोकांना सांगणं, प्रभू येशूमध्ये शिष्य तयार करणं आणि प्रभू येशूमध्ये लोकांना जिंकणं. ही जबाबदारी परमेश्वराने तुम्हाला दिलेली आहे. आणि परमेश्वराचं नाव, परमेश्वराची स्तुती त्याच्या लोकांपर्यंत घेऊन जाणं, शिष्य तयार करणं. जसं मत्तई याचा 28 अध्याय आणि शेवटचे 3 वचनं आपण वाचले तर प्रभू येशूने आपल्याला आज्ञा दिलेली आहे की तुम्ही सर्व राष्ट्रास जाऊन तुम्ही सुवार्तेची घोषणा करा, माझ्या नावाने त्यांना तुम्ही बाप्तिस्मा द्या, शिष्य तुम्ही तयार करा आणि मी जे काही तुम्हाला शिकवलेलं आहे ते त्यांना पाळावयास शिकवा. ही जबाबदारी प्रभू येशूने तुम्हाला आणि मला दिलेली आहे. पण या जबाबदारीसाठी, ही जबाबदारी घेण्याच्या आधी आपल्याला परमेश्वरामध्ये आपली घडण होणं खूप गरजेचं आहे. परमेश्वरामध्ये आपल्याला परिपूर्ण होणं गरजेचं आहे.
आणि त्यासाठी जसे मी तुम्हाला 3 टप्पे सांगितले, त्या 3 टप्प्यामधून तुम्हाला, त्या 3 भागामधून तुम्हाला जाणं खूप गरजेचं आहे. आमेन. आणि जसं जसं आपण हे सत्र पुढे घेऊन जाणार आहोत, जसा पहिला टप्पा आहे तो आहे पश्चाताप, दुसरा टप्पा आहे ते म्हणजे आज्ञापालन, आणि तिसरा जो टप्पा आहे ते आहे प्रशिक्षण. तर येणाऱ्या सत्रामध्ये आपण एक एक करत हे टप्पे पाहणार आहोत. आणि मला आशा आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की जसं तुम्ही विश्वासाने तुम्ही रोज जसं बसाल, हे वचन तुम्ही ऐकाल आणि हे वचन तुम्ही जसं तुमच्या जीवनामध्ये कार्यरत कराल, तेव्हा तुम्ही परमेश्वरामध्ये, प्रभू येशूमध्ये तुम्ही परिपूर्ण असे होणार आणि परमेश्वराची इच्छा तुमच्या जीवनामध्ये ख्रिस्त येशूच्या ठाई नक्की पूर्ण होणार. आमेन. आमेन. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करू. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. प्रभू येशू, मी तुला धन्यवाद देत आहे या सुंदर अशा वचनासाठी. जसा मी विषयाला सुरुवात केलेली आहे प्रभू येशू, आणि मी प्रार्थना करतो की जसं आम्ही विषय पुढे घेत आहोत प्रभू येशू, की तुझ्यामध्ये आम्हाला परिपूर्ण तू कर. जसं तुझं वचन आज आलेलं आहे, वचन तू आम्हाला सांगितलेलं आहेस की तुम्ही पूर्ण व्हा, कारण तुमचा स्वर्गीय पिता हा पूर्ण आहे. आणि प्रभू येशू, मी प्रार्थना करतो की जसा तू आहेस, जसा तू सिद्ध आहेस, जसा तू परिपूर्ण आहेस, तुझ्या उद्देशासाठी, तुझ्या महिमेसाठी, तुझ्या आराधनेसाठी, तुझ्या स्तुतीसाठी आणि तुझ्या कामासाठी आम्हा प्रत्येकाला तू परिपूर्ण असं कर प्रभू येशू. धन्यवाद येशू, धन्यवाद पवित्र आत्मा. हे वचन प्रत्येक ऐकणारा जो विश्वासू आहे त्याच्या जीवनामध्ये हे वचन फळ घेऊन येऊ दे, कार्य घेऊन येऊ दे प्रभू येशू. आणि मी प्रार्थना करतो प्रभू येशू की तुझ्यामध्ये या पूर्ण हफ्ता आमच्याशी तू वार्ता करत राहा, आमच्याशी तू बोलत राहा प्रभू येशू. आणि मी मागतो प्रभू येशू की प्रत्येकाला येशूच्या नावामध्ये मी ब्लेस करतो, मी आशीर्वादित करतो. त्यांचं हातचं काम तू आशीर्वादित कर, की जसं ते बाहेर जातात प्रभू येशू, जसं ते आपल्या कामाला जात आहेत प्रभू येशू, मी प्रार्थना करतो की तुझ्या लहूने त्यांना तू झाकून घे. तुझी सुरक्षा मी प्रत्येक विश्वासूच्या जीवनामध्ये मी क्लेम करत आहे, घोषित करत आहे येशूच्या नावामध्ये. धन्यवाद येशू, धन्यवाद पवित्र आत्मा. ही प्रार्थना माझं एकच जिवंत प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन.